विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अपयश असं नाही ते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेवर नेलं, तिरंगी झाली आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची ती असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल. उमेदवार फायनल होते. बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत त्यांची जी भाषा आहे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने. मला असं वाटतं त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही, चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं, त्यांना किती राग आला. तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती, म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज 1 वर्ष झाली, 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते, वयाचं भांडण राखता. आजही अनिल भाऊ गेल्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी खालच्या सभा जाऊन त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही. पण मीडियाला काय किंवा जनतेला काय नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे. याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे. 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय की आठवडीचा बीड व्हायला लागला. आटपाडीचा होऊन देऊ नये मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं, काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला कार्यकर्ता संवाद मिळाला ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ते सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग मी किती माझ उतरवाय पाहिजे. पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळे बोलतात का काय मला काय कळलं नाही.
मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा खचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली काय चालू होती त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढे आहे. पण काही एक डाव आखला त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण मगा बयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना नाटपडीमध्ये का बोलवलं? आमदाराने मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती. आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती 50 वर्षाची की नगरपंचायत आणायची काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. काम झाले प्रचंड. आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नाही ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ती काम होतं. चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. नाही असं कसं असतंय काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो. ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून तुम्ही पराभवही मान्य केला होता. मी चुकलोय. आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल? ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी. काय सांगाल? आज कार्यकर्ता संवाद मेळावा होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती. मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते सगळं विश्लेषण करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. कारण तो निर्णय पार्टी सगळे एकत्र बसून घेईल. कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय, आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या कारखाने जिल्हा परिषद गटामध्ये, तर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे, या हेतून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्ही भाषणामध्ये म्हणाला की कार्यकर्त्याला पाय मोडण्याची भाषा करते. कोण करते? त्यात काय तुम्ही सगळं महाराष्ट्रभर गेले, सगळं व्हायरल झाले. माझं मत असं आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही लोक माझ्या विरोधात असतात म्हणून त्यांना जर प्रत्येक वेळेला दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक, थांबलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले.
लिंबोडे जिल्हा परिषद गट जरा हाय व्होल्टेज आहे. तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय, माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला लक्षात. नाही, चुकीच्या पद्धतीची भाषा आहे. हे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये. आमच्यातलं कोणी बोलत नाही. काय मास चढलं ही भाषा काय लोकशाहीला किंवा सांस्कृतिक भाषेला शोभणारं भाषा नाही ही. आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे. तो आपला असू दे, विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे, या भाषेत बोलणं काय योग्य नाही. काय सांगाल आपण? त्या मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते. आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, एकदा संधी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला मागतोय. कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा वहिनी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती तसं काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही. आणि एक संधी शिवसेना सगळ्या आटपाडीतल्या तमाम मतदारांना, तमाम जनतेला एक विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अपयश असं नाही ते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपर नेलं, तिरंगी झाली. आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची होती असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे. आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल. उमेदवार फायनल होते. बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत की त्यांची जी भाषा आहे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने. मला असं वाटतं त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही, चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं, त्यांना किती राग आला. तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती, म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज 1 वर्ष झाली, 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते, वयाचं भांडण राखता. आजही अनिल भाऊ गेल्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी खालच्या सभा जाऊन त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही. पण मीडियाला काय किंवा जनतेला काय सांगतो? नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे. आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून, आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे. याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय का की आटपाडीचा बीड व्हायला लागलाय? आटपाडीचा होऊन देऊ नये हे मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप देऊ नये. होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं, काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला आजचा कार्यकर्ता संवाद मिळाला?
ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ते सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही. आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग म्या किती माझ उतरवाय पाहिजे. पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळे बोलतात का काय मला काय कळलं नाही. मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता. आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा कचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली काय चालू होती, त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे. आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढं आहे. पण काही एक डाव आखला, त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण मगा बयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना नाटपडीमध्ये आमदाराने मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती. आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती, 50 वर्षाची, की नगरपंचायत आणायची, काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नाही, ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ती काम होतं. चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. नाही कसं असतंय, काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो, ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून मी पराभवही मान्य केला होता, मी चुकलोय. आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी. काय सांगाल? आज कार्यकर्ता संवाद मेळावा होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती. मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि
या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते सगळं विश्लेषण करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. कारण तो निर्णय पार्टी सगळे एकत्र बसून घेईल. कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय, आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या कारखाने जिल्हा परिषद गटामध्ये, तर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे, या हेतून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्ही भाषणामध्ये म्हणाला की कार्यकर्त्याचा पाय मोडण्याची भाषा करते, कोण करते ती भाषा? त्यात काय तुम्ही सगळे महाराष्ट्रभर गेले, सगळे व्हायरल झाले. माझं मत असंच आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही लोक माझ्या विरोधात असतात म्हणून त्यांना दर प्रत्येक वेळेला दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक. आता थांबलं पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले. लिंबोडे जिल्हा परिषद जरा हाय व्होल्टेज आहे, तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय, माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला. चुकीच्या पद्धतीची भाषा आहे. हे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये. आमच्यातलं कोणी बोलत नाही. काय मास चढलं ही भाषा काय लोकशाहीला किंवा सांस्कृतिक भाषेला शोभणारं भाषा नाही. आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे, तो आपला असू दे, विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे, या भाषेत बोलण्याला योग्य नाही. काय सांगाल आपण? त्या मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते. आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, एकदा संधी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला मागतोय. कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा वहिनी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती तसं काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही. आणि एक संधी शिवसेना सगळ्या आटपाडीतल्या तमाम मतदारांना, तमाम जनतेला एक विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अपयश असं नाही, ते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपर नेलं, तिरंगी झाली आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची होती असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल, मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल, उमेदवार फायनल होते. बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत त्यांची जी भाषा आहे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने, मला असं वाटतं त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही, चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं, त्यांना किती राग आला. तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती, म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज 1 वर्ष झाली, 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते, वयाचं भांडण राखता. आजही अनिल भाऊ गेल्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही. पण मीडियाला काय किंवा काय नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे. याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं
प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय का की आठवडीचा बीड व्हायला लागलाय? आटपाडीचा होऊन देऊ नये ही मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप देऊ नये. होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला आजचा कार्यकर्ता संवाद मेळावा? ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ते सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही. आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग मी किती माझ उतरवाय पाहिजे. पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळे बोलतात का काय मला काय कळलं नाही. मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता. आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा खचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली काय चालू होती, त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे. आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढे आहे. पण काही एक डाव आखला, त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण मगा बयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना आटपाडीमध्ये आमदारांनी मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती. आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती, 50 वर्षाची, की नगरपंचायत आणायची, काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. काम झाले. आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नाही, ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ती काम होतं
चर्चामध्ये. आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. कारण का आता ते उमेदवाराला बोलता येत नव्हतं असं म्हणत होते ना. नाही असं अवघा कसं असतंय, काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो, ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून मी पराभवही मान्य केला होता. मी चुकलोय. आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल? ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी. काय सांगाल, आज कार्यकर्ता संवाद मेळावा होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती. मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते सगळं विश्लेषण करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. कारण तो निर्णय पार्टी सगळी एकत्र बसून घेईल. कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय, आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या कारखाने जिल्हा परिषद गटामध्ये, तर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे, या हेतून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्ही भाषणामध्ये म्हणाला की कार्यकर्त्याचा पाय मोडण्याची भाषा करते, कोण करते ती भाषा? त्यात काय तुम्ही सगळे महाराष्ट्रभर गेले, सगळे व्हायरल झाले. माझं मत असंच आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही लोक माझ्या विरोधात असतात म्हणून त्यांना जर प्रत्येक वेळेला दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक, आता थांबलं पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले. लिंबोडे जिल्हा परिषद गट जरा हाय व्होल्टेज आहे. तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय, माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला. चुकीच्या पद्धतीची भाषा आहे. हे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये. आमच्यातलं कोणी बोलत नाही. काय मास चढलं ही भाषा काय लोकशाहीला किंवा सांस्कृतिक भाषेला शोभणारं भाषा नाही. आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे, तो आपला असू दे, विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे, या भाषेत बोलण्याला योग्य नाही. काय सांगाल आपण? त्या मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते. आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, एकदा संधी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला मागतोय. कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा वहिनी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती तसं काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही. आणि एक संधी शिवसेना सगळ्या आटपाडीतल्या तमाम मतदारांना, तमाम जनतेला एक विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अपयश असं नाही, ते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपर नेलं, तिरंगी झाली आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची होती असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल, मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल, उमेदवार फायनल होते. बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत त्यांची जी भाषा आहे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने, मला असं वाटतं त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही, चुकीच्या पद्धतीने बोलत नाही.
म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं आणि त्यांना किती राग आला. तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती, म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज 1 वर्ष झाली, 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते वयाचं भांडण राखता. आजही अनिल भाऊ गेल्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही. पण मीडियाला काय किंवा जनतेला काय सांगतो? नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे. याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय का की आठवडीचा बीड व्हायला लागलाय? आटपाडीचा होऊन देऊ नये हे मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप देऊ नये. होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला आजच्या कार्यकर्ता संवाद मिळाला? ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ते सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग मी किती माझ उतरवाय पाहिजे. पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळे बोलतात का काय मला काय कळलं नाही. मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा कचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली काय चालू होती, त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढे आहे. पण काही एक डाव आखला, त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण
मगा बयाने सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना आठवडीमध्ये का आणि बोलवलं? आमदाराने मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती. आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती, 50 वर्षाची, की नगरपंचायत आणायची, काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. काम झाले प्रचंड. आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नगरपंचायतमध्ये आता जो उमेदवार याचा चूक होणार का ह्याला? नाही ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ते काम होतं. चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. कारण का आता ते उमेदवाराला बोलता येत नव्हतं असं म्हणत होते ना. नाही असं होणार का असं? अवघा कसं असतंय, काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो, ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून मी पराभवही मान्य केला होता, मी चुकलोय. आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल? ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी. काय सांगाल, आज कार्यकर्ता संवाद मेळावा होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती. मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे ते सगळं विश्लेषण करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. कारण तो निर्णय पार्टी सगळे एकत्र बसून घेईल. कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय, आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या कारखाने जिल्हा परिषद गटामध्ये, तर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे, या हेतून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्ही भाषणामध्ये म्हणाला की कार्यकर्त्याच्या पाय मोडण्याची भाषा करते, कोण करते ती भाषा? त्यात काय तुम्ही सगळे महाराष्ट्रभर गेले, सगळे व्हायरल झाले. माझं मत असंच आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही लोक माझ्या विरोधात असतात म्हणून त्यांना दर प्रत्येक वेळेला दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक. आता थांबलं पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले. लिंबोडे जिल्हा परिषद जरा हाय व्होल्टेज आहे. तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय, माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला. चुकीच्या पद्धतीची भाषा आहे. हे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये. आमच्यातलं कोणी बोलत नाही. काय मास चढलं ही भाषा काय लोकशाहीला किंवा सांस्कृतिक भाषेला शोभणारं भाषा नाही. आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे, तो आपला असू दे, विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे, या भाषेत बोलण्याला योग्य नाही. काय सांगाल आपण? त्या मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते. आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, एकदा संधी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला मागतोय. कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा वहिनी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती तसं काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही. आणि एक संधी शिवसेना सगळ्या आटपाडीतल्या तमाम मतदारांना, तमाम जनतेला एक विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अपयश असं नाही येते, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली
आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेवर नेलं, तिरंगी झाली आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची होती असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस राहिले. शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता उमेदवारांसाठी? परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल. उमेदवार फायनल होते. बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत की त्यांची जी भाषा आहे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने मला असं वाटतं त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही, चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं, त्यांना किती राग आला. तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती, म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज 1 वर्ष झाली, 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते, वयाचं भांडण राखता. आजही अनिल भाऊ गेल्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्यावर कधीही खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही. पण मीडियाला काय किंवा जनतेला काय सांगतो? नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे. याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय का की आठवडीचा बीड व्हायला लागलाय? आटपाडीचा होऊन देऊ नये ही मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप देऊ नये. होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं, काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला आजचा कार्यकर्ता संवाद मिळाला? ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ते सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग म्या किती माझ उतरवाय पाहिजे. पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळे बोलतात का काय मला काय कळलं नाही. मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण
नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता. आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा कचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय, जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली, काय चालू होती, त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे. आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढं आहे. पण काही एक डाव आखला, त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण मगा बयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना आठवडीमध्ये का बोलवलं? आमदाराने मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती. आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती, 50 वर्षाची, की नगरपंचायत आणायची, काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. काम झाले प्रचंड. आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नगरपंचायतमध्ये आपण जो उमेदवार याचं चूक होणार का नाही, ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ती काम होतं. चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. कारण का आता उमेदवाराला बोलता येत नव्हतं असं म्हणत होतं ना. नाही, असं होणार का? अवघा कसं असतंय, काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो, ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून मी पराभवही मान्य केला होता, मी चुकलोय. आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल? ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी. काय सांगाल, आज कार्यकर्ता संवाद मेळावा होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती. मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे हे सगळं विश्लेषण करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. कारण तो निर्णय पार्टी सगळे एकत्र बसून घेईल. कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय, आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या कारखाने जिल्हा परिषद गटामध्ये, तर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे, या हेतून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्ही भाषणामध्ये म्हणाला की कार्यकर्त्याचा पाय मोडण्याची भाषा करते, कोण करते ती भाषा? त्यात काय तुम्ही सगळे महाराष्ट्रभर गेले, सगळे व्हायरल झाले. माझं मत असं आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही लोक माझ्या विरोधात असतात म्हणून त्यांना जर प्रत्येक वेळेला दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक, आता थांबलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले. लिंबोडे जिल्हा परिषद जरा हाय व्होल्टेज आहे. तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय, माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला. चुकीच्या पद्धतीची भाषा आहे. हे काय राजकारणामध्ये मुळात
कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये. आमच्यातलं कोणी बोलत नाही. काय मास चढलं ही भाषा काय लोकशाहीला किंवा म्हणजे सांस्कृतिक भाषेला शोभणारं भाषा नाही ही. आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे. तो आपला असू दे, विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे, या भाषेत बोलणं काय योग्य नाही. काय सांगाल आपण? त्या मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते. आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, एकदा संधी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला मागतोय. कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा वहिनी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती तसं काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही. आणि एक संधी शिवसेना सगळ्या आटपाडीतल्या तमाम मतदारांना, तमाम जनतेला एक विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आपला आहार झाला. अपयश असं नाही ते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपर नेलं, तिरंगी झाली. आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची होती असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे. आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस राहिले. शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल. उमेदवार फायनल होते. बघायला असं मिळते की जे कार्यकर्ते आहेत त्यांची जी भाषा आहे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने. मला असं वाटतं त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही, चुकीच्या पद्धतीने बोलत नाही. म्हणजे जसं आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं, त्यांना किती राग आला. तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती, म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज 1 वर्ष झाली, 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते, वयाचं भांडण राखता. आजही अनिल भाऊ गेल्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी बोललेलं नाही आणि लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही. पण मीडियाला काय किंवा जनतेला काय सांगतो? नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे. आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून, आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे. याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय का की आटपाडीचा बीड व्हायला लागलाय? आटपाडीचा होऊन देऊ नये हे मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप देऊ नये. होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ते सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं, काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला आजचा कार्यकर्ता संवाद मिळाला? ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ते सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय
की काम सांगायला नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही. आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग मी किती माझ उतरवाय पाहिजे. पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळे बोलतात का काय मला काय कळलं नाही. मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता. आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा कचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली काय चालू होती, त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे. आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढं आहे. पण काही एक डाव आखला, त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण मगा बयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना नाटपडीमध्ये आमदाराने मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती. आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती, 50 वर्षाची, की नगरपंचायत आणायची, काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नाही, ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ती काम होतं. चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. नाही कसं असतंय, काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो, ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून मी पराभवही मान्य केला होता, मी चुकलोय. आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल? ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी